लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या पाथर्डी फाटा दामोदर चौक येथे संघमित्रा बुद्ध विहारामध्ये आज सकाळी 8:30 वाजता बौद्ध वंदना व ध्वजारोहण करून 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। ध्वजारोहण भंते धम्मधनपालो कर्जत यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे बौद्ध धर्मगुरूंना भोजन दान करण्यात आले। कार्यक्रमाला समाजभूषण जिल्हाध्यक्ष व कायदा जनजागृती अधिकारी अनिल गायकवाड तसेच मर्दानी फाउंडेशनच्या समाजरत्न ज्योतिताई अनिल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली। संस्थेचे अध्यक्ष सुखदेव दोंदे, सचिव देविदास जगताप, सदस्य ईर्षा बालेराव, देविदास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकास लाटे आदींनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली। सूत्रसंचालन बौद्धाचार्य एम.डी. जाधव व बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे यांनी केले। यावेळी डॉक्टर मोहन अहिरे, डॉक्टर हर्षा अहिरे, सागर शिंदे, सागर रामटेके, नटवर भालेराव, पी.एस. पानपाटील, भाऊसाहेब साळवे, दीपक शिरोड, मिलिंद खिल्लारे, मुकेश मोरे, धीरज मानवतकर, भास्कर गवळी, अशोक जाधव, संगीता जाधव, ॲडव्होकेट प्रसन्नजीत, ज्योतिताई गायकवाड, शीतल जगताप, उषा भालेराव, सुलभा तिपोटे, पद्मा गायकवाड, निर्मला गांगुर्डे, योगिता शिंदे, नंदा जगताप, लक्ष्मीबाई साळवे, विजया मोगरे, उषा पगारे, उज्ज्वला खरे, संगीता सोनवणे, उज्ज्वला मोरे, अशा उजागरे, स्वाती लाटे, पंचशीला लाटे, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पाथर्डी फाटा येथील पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव व देश बांधव यांनी या ठिकाणी 79वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे। सर्वांनी सर्वतोपरी आपले विचार मांडलेले आहेत, स्वातंत्र्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आहे। तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व देश बांधवांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वांना जय भीम। मी सौ ज्योती अनिल गायकवाड, संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा आज जो काही 79वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा होत आहे। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आदरणीय भंते धनपाल यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा 79वा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत। आणि आजच्या या दिनी समस्त भारतीयांना, समस्त समाज बांधवांना आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आजच्या या दिवशी अतिशय सुंदर या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू होऊन या स्वातंत्र्य दिनाची शोभा आणखीनच वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण ज्या नैतिक मूल्यांची जबाबदारी, जे नैतिक कर्तव्य बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिले त्यानुसार एक नक्कीच निकोप समाज या ठिकाणी तयार होणार आहे। आणि या स्वातंत्र्याची जी काही शहीदांनी आपल्याला बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्याची खरी रंगत खरं तर या नैतिक मूल्यांची जोपासना केल्याने एक सुदृढ समाज निर्माण झाल्याने होणार आहे। आणि यापुढेही देशाचं स्वातंत्र्य असंच चिरकाल टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुर्सूत्रीचा वापर करून एक सुंदर समाज आपल्याला निर्माण करायचा आहे। आम्ही सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देताना इतकंच सांगतो की आपण बाबासाहेबांच्या या संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकाराचा, नैतिक मूल्यांचा चांगला वापर करून एक सुदृढ समाज, पर्यायाने एक सुदृढ देश निर्माण केला पाहिजे आणि हे स्वातंत्र्य आपण असं चिरकाल टिकवलं पाहिजे। संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वच पदाधिकारी आणि या ठिकाणी समस्त उपासक उपासिका आज उपस्थित होते। या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा झाला। मी पुनश्च एकदा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय। ताई, पुढची भूमिका आपली नाशिक जिल्ह्यामध्ये जे बौद्ध विहाराची चर्चा चालू आहे तर हे चांगल्या प्रकारे काम होत आहे, तर पुढचे आपली नियमावली कशी असणार धम्म बांधवांना? नक्कीच समाजातील सर्व बांधवांना आम्ही एकच सांगू इच्छिते, खरं तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत हा बौद्धमय व्हावा आणि त्यानुसारच आपण बघत असाल की या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या प्रशासकीय मंजुरीने आणि समाज कल्याणच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साधारण 1 कोटीची वास्तू बुद्ध विहाराच्या स्वरूपात या ठिकाणी समाजासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि नक्कीच आमचाही असा यापुढेही मानस आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त अशी सुसज्ज बुद्ध विहारे उभी राहिली पाहिजे जिथून निकोप समाज घडवला जाईल। आणि त्याचसोबत साधारण या ठिकाणी चांगले वाचनालय देखील घडले पाहिजे। कारण आपण बाबासाहेबांचा जर इतिहास बघितला तर पुस्तकांवर प्रेम करणारा अनुयायी असं बाबासाहेबांना आपल्याला म्हणता येईल। आणि वाचेल तो वाचेल अशा म्हणीप्रमाणे या ठिकाणी एक सुसज्ज वाचनालय उभारण्याची देखील आमचा मानस आहे। आणि नाशिकमधल्या सर्वच बुद्धविहारांना ही विनंती आहे
की आपण बाबासाहेबांनी जे काही सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्या माध्यमातून आपण एक सुसंघटित निकोप समाज आपला तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आपली विहारं उभी राहिली पाहिजेत, विहारातले उपासक वाढले पाहिजेत आणि त्या दृष्टीने समाजासाठी प्रत्येकाचं काम असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही दंपती याचा वसा घेतलेलाच आहोत. सर्व समाज बांधवांना आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्यासोबत राहावं आणि जास्तीत जास्त विहारांसाठी चांगलं काम करता यावं, यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तर आणि काही ठिकाणी बौद्ध विहार आहेत, त्या ठिकाणी बंदिस्त आहेत, त्या ठिकाणी आपली चर्चा नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे. गायकवाड कुटुंब ही चांगल्या प्रकारे काम करत आहे. तर पुढची बौद्ध विहार जे आहे तर त्यांना आपलं मानधन आणि आपलं मार्गदर्शन काय असणार आहे? नक्कीच मला असं वाटतं नाशिकमध्ये अशी बहुतेक बुद्ध विहार आहेत ज्याला काय म्हणतो आपण की त्याचा पाहिजे तसा विकास किंवा पुनर्वसन झालेलं नाही आहे. समाजातील त्या प्रत्येक घटकांना आमचं इतकंच म्हणणं आहे की जर अशी कुठलीही बुद्ध विहार असतील तर त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा. आपण शासनाच्या माध्यमातून काय मदत मिळू शकते, कशा प्रकारे मिळू शकते त्याचं सर्व नियोजन करून त्या ठिकाणी सुसज्ज बुद्ध विहारच नव्हे तर एक सुसज्ज वाचनालय सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानसच आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं चालू असतील. जे काही बुद्ध विहारांचे पदाधिकारी असतील किंवा इतरही समाज बांधव असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा. आपण या ठिकाणी एक चांगली बुद्ध विहार उभं करण्याचा नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद विकास लाटे. रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.